नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण घटल्याने या तालुक्यांच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे. अपेक्षेनुसार पाऊस झाला नसल्याने पिके करपून जात आहेत. या तालुक्याचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी रयत संघटनेतर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. वकिलांना तसेच पक्षकारांना खटला दाखल करण्यासाठी ई सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ई सेवा केंद्र आणि हेल्प डेस्क याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स कक्षाचे उद्घाटन मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवारी JMFC न्यायालयाच्या आवारातच याचे उद्घाटन करण्यात आले आहे. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात सोमवारी 7 दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 7 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन तलावांवर भक्तांची गर्दी झाली होती. मी महानगरपालिका कर्मचारी असल्याचे भासवून आपल्या घरची ड्रेनेजची होत असलेली समस्या दूर करणे आवश्यक आहे. यासाठी सुमारे 4,000 ते 8,000 रुपये खर्च होईल असे सांगून पैसे घेऊन फरार होणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टिळकवाडी आणि कॅम्प परिसरात अनेक नागरिकांच्या सोबत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या अज्ञात इसमाविरुद्ध FIR दाखल केला आहे. KSRTCची बस थांब्यावर न थांबवता बस ड्रायव्हरने ती बस भरधाव वेगाने पुढे नेली. त्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका विद्यार्थ्याचा पाय घसरल्याने तो रस्त्यावर पडून जखमी झाला आहे. RPD क्रॉस बेळगाव येथे ही घटना घडली असून बस चालकाचा हलगर्जीपणा समोर आल्याने प्रवाशांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक शिक्षण विभागाने 1ली ते 10वी सहामाही परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. 6वी ते 10वीच्या परीक्षा 29 सप्टेंबर पासून तर 1ली ते 5वीच्या परीक्षा 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. यावर्षी दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी 15 दिवस परीक्षा संपणार आहेत. उपचार करण्यास विलंब झाल्याने जोयडा येथील तहसीलदार राजू चव्हाण यांचे सोमवारी बेळगाव येथील KLE हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते मूळचे लोंढा व सध्या बेळगाव येथे वास्तव्यास होते. हल्लीच जोयडा येथे तहसीलदार पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे होते. उपचार करण्यासाठी अनेक वेळा सुट्टीचा अर्ज दिला होता, पण वरिष्ठांनी सुट्टी न दिल्याने उपचार करण्यास विलंब झाला. त्यामुळे राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला असे घरच्या लोकांनी यावेळी सांगितले. बेळगाव येथील शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. SKE सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये वेध भविष्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कॅप्टन धनंजय परुळेकर, मास्टर मरीन, प्रमुख पाहुण्या डॉक्टर धनश्री असगावकर, तर अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री RR कुडतुरकर हे उपस्थित होते. बेलगाम राऊंड टेबल 119च्या वतीने आणि वेगा ग्रुपच्या सहकार्याने मोफत अवयव प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माहेश्वरी भवन शहापूर येथे आयोजित या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिलीप चांडक, जय लखानी, रोहन गुरव, शिव माकवी, सोहन चौधरी, प्रसाद मेलके व इतर मान्यवर उपस्थित होते. अनेक गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. धारवाड-मैसूर एक्सप्रेस मंगळवार दिनांक 26 पासून बेळगावपर्यंत धावणार आहे. नैऋत्य रेल्वेने मंगळवारपासून एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने बेळगावमधून मैसूरला जाण्यासाठी आता आणखी एक रेल्वे उपलब्ध होईल. यामुळे बेळगाव-मैसूर एका रात्रीत प्रवास करणे सोयीचे होणार आहे. सरकारी शाळांमधली गुणवत्ता वाढावी या उद्देशाने मुंबई येथील सेंटर फॉर इक्वालिटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन CK या संस्थेच्या वतीने बेळगावमधील सरकारी शाळांमधील शिक्षकांसाठी टीचर इनोव्हेटर प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते.
25 व 26 सप्टेंबर रोजी शिक्षकांना प्रशिक्षण व त्याचबरोबर नवनवीन अध्यापन तंत्रे यांची माहिती देण्यात आली. बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण विभागाच्या सहयोगाने हे शिबिर JMFC न्यायालयाच्या आवारामध्ये असलेल्या विद्युत खांबावर बसवण्यात आलेला फ्यूज व वीज तारांचा बॉक्स हा पूर्णपणे खराब झाला आहे. संपूर्ण वायरी बाहेर पडल्या आहेत. त्याचबरोबर तो बॉक्सही खुला आहे. त्याला कोणाचाही स्पर्श झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते. तेव्हा तातडीने त्या बॉक्सची दुरुस्ती करावी अशी मागणी वकील व पक्षकारातून होत आहे. बैलूर निष्कलंक मठाचे मठाधीश निजगुणानंद तोंटदाचार्य स्वामी यांना काही समाजकंटकांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, स्वामींना संरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन भीम रक्षक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आले. कणकुंबीसह परिसरातील पारवाड, बेटणे, चिखले, चिगुळे, हुळंद, माण, चोरला इत्यादी गावातील गणपतींचा विसर्जन सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात जड अंतःकरणाने पार पडला. प्रत्येक घराघरात दुपारपर्यंतच्या विधी पार पडल्यानंतर आपापले सर्व गणपती डोकीवर घेऊन तलाव किंवा नदीकाठी जातात. त्या ठिकाणी पुन्हा धार्मिक विधी करून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.